नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी बघा अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण करंट अफेअर्स आणि महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर केले आहेत। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला हे सर्व प्रश्न पाठ होऊन जातील। बघा मित्रांनो, लगेच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे बघा, लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या अभिभाषणाने सुरू होते? कोणाच्या अभिभाषणाने सुरू होते माहीत असेल तर उत्तर कमेंट करायचं बघा मित्रांनो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होते। राष्ट्रपती कोण आहेत आपले? द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात। ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी बघा करंटच्या दृष्टिकोनातून लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर बघा लक्षात ठेवायचे आहेत, ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष किंवा सभापती आहेत। ठीक आहे, उपराष्ट्रपती कोण आहेत आपले? जगदीप धनखड जे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। ठीक आहे, जगदीप धनखड। पंतप्रधान सर्वांना माहीत असतील नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहे। ठीक आहे, राष्ट्रपती आपलं मूळ उत्तर आहे, यांच्या अभिभाषणाने लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होते। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा। पुढील प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? अतिशय प्रसिद्ध नाटक आहे, भरपूर वेळाला रिपीट झालेलं आहे परीक्षांमध्ये बघा। कोण आहे तर वा शिरवाडकर किंवा विष्णू वामन शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत। मित्रांनो यांचं टोपण नाव काय तर बघा कुसुमाग्रज। याच्यावर देखील सेपरेट किंवा एक पर्टिक्युलर प्रश्न विचारला जातो। कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव किंवा वा शिरवाडकर यांचे टोपण नाव, तर लक्षात ठेवायचं आहे वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज आणि कुसुमाग्रज म्हणजेच वा शिरवाडकर। ठीक आहे मित्रांनो, केशवसूत यांचं पूर्ण नाव मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, केशवसूत यांचं। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? बऱ्याच वेळेला रिपीट झालेला प्रश्न आहे, कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पर्याय क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते। ठीक आहे मित्रांनो, सेम प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू। पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते। स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते मित्रांनो। त्यानंतर विचारलं जाऊ शकते बघा, स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? पहिले विचारलं तरी आणि शेवटचे विचारलं तरी उत्तर असणार आहे सी, राजगोपालचारी। सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल होते। ठीक आहे, त्यानंतर बघा एक प्रश्न विचारला जातो, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर प्रश्न आहे बघा, महिला धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कोणते मित्रांनो? आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे ते बघा महिला धोरण राबवणारं भारतातील पहिलं राज्य आहे। नाव लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र। त्यानंतर प्रश्न आहे बघा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश डॅश डॅश, तर दुसरा देश डॅश डॅश हा बनला आहे। कोणता आहे मित्रांनो? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश आहे बघा भारत आणि दुसरा देश बनलेला आहे अमेरिका। त्यामुळे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, भारत अमेरिका। पहिला देश भारत, दुसरा देश अमेरिका। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? कोणत्या वर्षी मित्रांनो? तर बघा 1931 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। 1931ला भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती। त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे बघा, CAA चे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो काल बघा हा कायदा भारतामध्ये लागू केला, ज्याची अंमलबजावणी आजपासून झालेली बघा। CAA हा जो कायदा आहे तर याचं पूर्ण स्वरूप किंवा फुल फॉर्म काय तर विचारला जाऊ शकतो मित्रांनो परीक्षेमध्ये। याचं पूर्ण रूप आहे बघा पर्याय क्रमांक सी,
सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट असा CAAचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, CAA हा कायदा मूळ कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? बघा मित्रांनो, हा जो कायदा आहे ना तो 1955चा कायदा आहे. 1955. ठीक आहे मित्रांनो, या कायद्यामध्ये काही बदल करून बघा 2019ला हा कायदा पुन्हा लावण्यात येणार होता बदल करून, परंतु कोरोनामुळे त्याला स्थगिती मिळाली होती. ठीक आहे मित्रांनो, आता तो लागू झालेला आहे पूर्ण भारतामध्ये. मित्रांनो, या कायद्यानुसार बघा 2014पर्यंत किंवा 2015 आधी 2014पर्यंत किंवा 2015 आधी भारतात आलेल्या शीख, जैन, बौद्ध, पारसी, हिंदू व ख्रिश्चन धर्मातील लोकांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, या कायद्यामध्ये मुस्लिम धर्मातील लोकांना वगळण्यात आलेला आहे. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या धर्मातील लोकांना नागरिकता देण्यापासून वगळण्यात आलेलं आहे? तर मुस्लिम धर्मातील लोकांना वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो CAA आणि NRC हे दोन कायदे 19ला लावण्यात येणार होते. CAA आणि NRC. तर बघा NRCचा देखील फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स हा NRCचा फुल फॉर्म आहे मित्रांनो. आणि CAAचा आपण पाहिलेला आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री सध्या कोण आहेत मित्रांनो? आदिती तटकरे. पर्याय क्रमांक C, आदिती तटकरे या महाराष्ट्र या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत. मित्रांनो, प्रश्न कसे वाटत आहेत कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर प्रश्न आहे बघा, अतिशय महत्त्वाचा, 71वी मिस वर्ल्ड 2024 कोण बनली आहे? मित्रांनो? क्रिस्टिना पेस्कोव्हाने. पर्याय क्रमांक A, क्रिस्टिना पेस्कोव्हाने ही बघा 71वी मिस वर्ल्ड 2024 बनलेली आहे. 71वी. ठीक आहे मित्रांनो, आता विचारलं जाऊ शकते, मिस वर्ल्ड ही स्पर्धा 2024मध्ये कोणत्या देशात पार पडली? तर भारतामध्ये पार पडलेली आहे. भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे. महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी तब्बल 28 वर्षानंतर ही स्पर्धा पार पडलेली आहे भारतामध्ये. 28 वर्षानंतर. ठीक आहे, मुंबईमध्ये. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा या दृष्टीने, मिस वर्ल्ड आतापर्यंत किती भारतीय महिलांना मिळालेला आहे? किती भारतीय महिला स्पर्धकांनी मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली आहे? तर बघा एकूण 6 जणींनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. भारतीय स्पर्धकांनी 6 जणी आहेत. ठीक आहे, त्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिली भारतीय मिस वर्ल्ड कोण? तर रीटा फारिया ही पहिली भारतीय मिस वर्ल्ड आहे. 1966ला हिला मिस वर्ल्ड हा किताब मिळालेला आहे. 1966ला रीटा फारिया. दुसरी होती ऐश्वर्या राय 1994. ठीक आहे, टोटल 6 महिला आहेत आतापर्यंत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, धरणातील साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा समावलेली असते? कोणती असते मित्रांनो? बघा स्थितीज. पर्याय क्रमांक B, स्थितीज ऊर्जा असते. धरणातील साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ही ऊर्जा समावलेली असते. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा गुजरात या राज्यामध्ये सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण. पर्याय क्रमांक B, गुजरात या राज्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला या जिल्ह्यामध्ये, अकोला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, अकोला. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, अति वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी ट्रॅफिक पोलीस कोणत्या यंत्राचा वापर करतात? स्पीड गन. पर्याय क्रमांक D, स्पीड गन हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, इंग्रजांविरुद्धच्या लढ्यासाठी स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार कोणी केला मित्रांनो? पर्याय क्रमांक C, लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. लोकमान्य टिळक यांच्याबद्दल आपण विस्तृत माहिती तसेच कोणते प्रश्न विचारण्यात येतात ते कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर बघा कालचा व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे,
त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतामध्ये पहिली पॉड टॅक्सी सेवा कोठे सुरू झाली? भारतामध्ये पहिली पॉड टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली बघा, तर मित्रांनो जेवर नोएडा ते किंवा नोएडा जेवर अशी ही पॉड टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश राज्यामध्ये पहिली पॉड टॅक्सी सुरू झाली भारतात. कुठे? नोएडा आणि जेवर या दोन ठिकाणांदरम्यान. ठीक आहे. तर मित्रांनो विचारलं जाईल बघा, पॉड टॅक्सी महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये धावली? तर बघा मुंबईमध्ये धावणार आहे. महाराष्ट्रातील पहिली पॉड टॅक्सी ही मुंबईमध्ये धावणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील पहिल्या AI शिक्षकाचे नाव काय आहे? तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील AI या संबंधित प्रश्न टाकलेले आहेत काल परवाच्या व्हिडिओमध्ये. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मित्रांनो हा एक प्रकारचा रोबोट असतो किंवा रोबोटिक सिस्टम असते. तर अशा प्रकारचा एक शिक्षक आहे, म्हणजे शाळेमध्ये शिक्षक ठेवण्यात आलेला आहे. तर त्याचं नाव काय बघा, तर आयरिस हा शिक्षक आहे जो आता मुलांना शिकवणार आहे. म्हणजेच काय, तर रोबोट मुलांना शिकवणार आहे. भविष्यात बहुतेक शिक्षक ही नोकरी राहणार नाही, सर्व रोबोटच असतील. तर मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. आता कोणत्या राज्यात हा पहिला शिक्षक बनलेला आहे AIचा? तर बघा केरळ हे पहिले राज्य आहे AI शिक्षक ठेवणारे. केरळमधील तिरुवनंतपुरमच्या एका शाळेमध्ये AI शिक्षक शिकवत आहे. ठीक आहे. त्याचं नाव आहे बघा आयरिस. मित्रांनो अलीकडेच आपण पाहिलं की पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो बंगळुरू या ठिकाणी सुरू झालेली आहे. तिचं पण मित्रांनो तिला पण चालवण्यात येणार आहे बघा, AIद्वारेच चालवण्यात येणार आहे. तर AI सध्या महत्त्वाची ट्रेंडिंग बाब बनलेली आहे. तर AIचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कवर करून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. दररोज आपण संध्याकाळी 5 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो. तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ग्राउंड जोरदार चालू ठेवायचा आहे, अभ्यास देखील जोरदार चालू ठेवायचा आहे. पोलीस भरतीचा फॉर्म लवकर भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.